श्वेता, आम्ही सगळे तुझ्या उत्तराची वाट बघतोय. श्वेता, अगं तू घाबरू नकोस. हे बघ, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. जे आहे ते खरं सांग. तू काही गरज नाहीये घाबरायची. सर, असं काही नाहीये सर. That's it. श्वेता, तू नाही का म्हणतेस? हे बघ, जे आहे ते खरं खरं सांग. आणि इथे आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. आता तू तू खोटं बोलतेस. अगं तू अशी घाबरू नकोस. जे खरं आहे ते सांग ना. मला जे काल सांगितलंस ते मेसेजेस काढ बरं, मोबाईल मधले दाखव ना त्यांना. श्वेता, ऐक, हीच वेळ आहे खरं बोलण्याची. आणि आता मुळात तू खरं बोलणं ही गरज आहे. हॅलो, मी सांगते ते करा. तेवढंच करायचं जेवढं मी सांगितलंय. सांगेपर्यंत त्यांना सोडू नका. इज दॅट क्लिअर? श्वेता, अगं तू तू का असं करतेस? काही गरज नाही घाबरायची बाळा. आम्ही सगळे आहोत इथे. तू का बरं नाही म्हणतेस? आणि मुळात तुला अंशुमनची भीती वाटते तर तो नाहीच आहे ना इथे. हे बघ, तो तुला काही त्रास देऊ शकणार नाहीये. मी आहे. आम्ही सगळे आहोत. बोल ना, खरं बोल. तू माझ्यावर विश्वास ठेवून मला दाखवलास ना मेसेज. अगं तसाच तू आता समर सरांना दाखव तो मेसेज. कुठले मेसेजेस ना? मला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. माझ्याकडे कुठलेही मेसेजेस नव्हते. श्वेता, असं काय करतेस तू? अगं आपण भेटून बोललो याबद्दल. तू 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 स्वतः तुझ्या हाताने मला त्याने तुला रात्री अपरात्री पाठवलेले अश्लील मेसेजेस दाखवले होतेस. अगं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत ना मेसेजेस. कोणी सांगितले आणि मी ऐकलं नाहीये. तुला हेही म्हणाले होते तेव्हा ऍक्च्युली की मला स्क्रीनशॉट्स पाठव, पण तू कधीच नाही पाठवलेस. श्वेता, बघ, जे खरंय ते प्लीज समर सरांना सांग आत्ता. मी खरंच बोलतीये मॅम. तुम्ही खरं बोला प्लीज. असं का करतेस तू? तुम्ही असं का करताय मॅम? तुम्हीच मला सांगितलं ना की अंशुमन सर मला त्रास देतायत, असं समर सरांना सांग म्हणून.